औषधाचा मान मग समावेला माननीय डॉक्टर श्री अवधी सर, त्याचबरोबर विशेष अतिथी गोखले एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राचार्य माननीय डॉक्टर सुरेंद्र हेलकर सर, सन्माननीय अतिथी 1976च्या माजी विद्यार्थी समूहाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या व अग्रणी समाजसेविका माननीय अनिताताई सावंत, त्याचबरोबर शाळेच्या उपप्राचार्या माननीय श्रीमती कांबळे मॅडम, पर्यवेक्षक माननीय श्री सूर्यवंशी सर, सत्रप्रमुख माननीय खाडे मॅडम, त्याचबरोबर 1976च्या माजी विद्यार्थी समूहाचे उपस्थित मान्यवर असलेले दिसत आहेत, ज्या GST अधिकारी म्हणून सध्या निवृत्त झालेले आहेत. त्याचबरोबर उळेसर येणारे त्यांच्या घराचे तेही नंतर उपस्थित राहणार आहेत. आणि त्याचबरोबर हेमंतदादा कदम हेही आपले माजी विद्यार्थीच आहेत, तर आज त्यांना आपण इथे सन्माननीय अतिथी म्हणून व्यासपीठावर विराजमान पाहतो आहोत. त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये पालक शिक्षक प्रतिनिधी म्हणून आता सध्या उपस्थित असलेल्या विजया जगदाळे मॅडम आणि शेखर रेखाळे मॅडम पण सध्या व्यासपीठावर जगदाळे मॅडम उपस्थित आहेत. या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज 26 जुलैचा दिनविशेष तुम्हाला काही वेगळा सांगायला नको. 26 जुलै म्हणजे कारगिल विजय दिवस हे सर्वांनाच माहिती आहे. या दिवशी म्हणजे 1999 रोजी साली
सोसायटी नव्या दिशा नवे स्वप्न जीवन दृष्टी नव्या दिशा नवे स्वप्न जीवन दृष्टी गोखले एज्युकेशन सोसायटी गोखले एज्युकेशन सोसायटी व त्यांना प्रोत्साहन देणारा समारंभ म्हणजेच पारितोषिक वितरण समारंभ आज शनिवार दिनांक 16 जुलै 2025 रोजी आपल्या शाळेचा प्रथम पारितोषिक वितरण समारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीत आज या ठिकाणी संपन्न होतो. प्रथमतः या कार्यक्रमास उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व उपाध्यक्षा, पालक, आजूबाजू विद्यार्थी या सर्वांचं मी शब्दस्मरणाने हार्दिक स्वागत करतो. पारितोषिक सोहळा हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीला दिला जाणारा सन्मान आहे. या माजी विद्यार्थी संघाचे काही पदाधिकारी या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. असे सर्व नामवंत माझे विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक श्री महाले सर, उपमुख्याध्यापिका सर्व कांबळे मॅडम, पर्यवेक्षक सूर्यवंशी सर, कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंचार्ज काळे मॅडम आणि मंचावरील सर्व मान्यवर. पारितोषिक वितरण समारंभ म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी जे उत्तम काम केलेलं आहे, उत्तम जी कामगिरी केलेली आहे, त्या कामगिरीचं कौतुक करण्याचा आजचा हा दिवस आहे. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा आजचा हा दिवस आहे. आणि निश्चितपणे मला कल्पना आहे की आपण सर्व विद्यार्थी आजच्या या कार्यक्रमामध्ये बक्षिसं किंवा मिळत आहे ती बक्षिसं घेण्यासाठी
या ठिकाणी उत्सुक आहात. पण कार्यक्रमामध्ये ज्यावेळी आपण अतिथींना निमंत्रित करतो तर त्यांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एखादा संदेश म्हणा, काही मौलिक असं मार्गदर्शन म्हणा, विद्यार्थ्यांना करायचं असतं आणि त्या मार्गदर्शनाचा किंवा त्यांच्या मनोगतातल्या एक दोन चार शब्दांचा त्या विद्यार्थ्यांचा आपलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी व्यक्तिमत्वाला परिपूर्णतेचा आकार देण्यासाठी उपयोग व्हावा अशी त्या पाठीमध्ये अपेक्षा असते. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर ज्ञानाला पर्याय आणि ज्ञानाने संतुष्ट पवित्र जगामध्ये विश्वामध्ये ज्ञानाची पवित्र अशी कुठलीच गोष्ट नाही. आपण 21व्या शतकामध्ये आव्हानं समर्थपणे जर आपल्याला पेलायचे असेल, त्या आव्हानाचं संधीमध्ये आपल्याला रूपांतर करायचं असेल तर पहिल्या प्रथम आपल्याकडे ज्ञान पाहिजे. ते ज्ञान अद्ययावत ज्ञान पाहिजे, प्रगत ज्ञान पाहिजे. जसा काळ बदलतो आहे, जसा घडामोडी घडता आहे, तसं आपण आपलं ज्ञान हे अद्ययावत केलं. ज्ञानाच्या बरोबरीने आपल्यामध्ये आपण क्षमतांचा विकास केला. प्रत्येकामध्ये क्षमता या असतात, गुण हे असतात. स्वामी विवेकानंदांच्या शब्दात जर बोलायचं झालं तर एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी. मनुष्यामध्ये परिपूर्णत्व हे विद्यमान आहे. पण जसं मूर्तिकार त्या पाषाणामध्ये मूर्ती ही विद्यमान असते, पण त्या पाषाणातील नकोचा भाग बाजूला काढून त्यामध्ये लपलेली, त्यामध्ये सुप्तावस्थेत असलेली विद्यमान स्वरूपात असलेली मूर्ती ते साकार करत असतात. तसंच काम आपल्या शिक्षकांचं असतं. अध्यापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मध्ये कोणकोणत्या क्षमता आहे, कोणकोणते गुण आहे त्याचा शोध घेणं, त्या विद्यार्थ्यांना उत्तम संधी देणं, व्यासपीठ देणं की ज्या माध्यमातून ते विद्यार्थी आपल्या क्षमतांचा शोध घेऊ शकते, गुणांचा शोध घेऊ शकते, त्या क्षमतांचं उन्नयन, गुणांचं विकसन ते करू शकतील आणि त्याचं एक प्रकटीकरण करू शकतील आणि त्यातून आपल्या व्यक्तिमत्वाला ते परिपूर्णतेचा आकार देऊ शकते. त्यामुळे आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर अद्ययावत प्रगत ज्ञान एका बाजूला पाहिजे, दुसऱ्या बाजूला क्षमतांचं आपण उन्नयन केलं पाहिजे, क्षमता आपण ओळखल्या पाहिजे, क्षमतांचा विकास केला पाहिजे आणि तिसऱ्या बाजूला कौशल्यांचा विकास आपल्याला या हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय महाले सर, सूर्यवंशी सर, कांबळे आणि सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण कार्यक्रमाची शान बान असे गुरुदर्शना या माजी विद्यार्थी संघाचे सर्व पदाधिकारी, आपले सगळ्यांचं पुनश्च एकदा या खूप अशा सुंदर पारितोषिक वितरण समारंभामध्ये मी स्वागत करतो. मित्रांनो, मला आणि सरांनी सांगितलं की तुम्हा सगळ्यांना पारितोषिक घ्यायचं आहे, तुमचा सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे आणि त्याची सगळ्यांना वेळ लागलेली आहे. मीही मॅक्सिमम 5 मिनिटं तुमच्यासमोर उभं राहणार आहे आणि पुढच्या कार्यक्रमाच्या सूत्रांकडे पुढे जाणार आहे. पण या अशा पारितोषिक वितरणामुळे किंवा स्मृती कार्यक्रमामुळे किंवा इतर कार्यक्रमामुळे वेगवेगळ्या वक्त्यांना, वेगवेगळ्या पाहुण्यांना आपल्याला भेटता येतं, त्यांचे विचार ऐकता येतात आणि त्यामुळे हा सगळा कार्यक्रमाचा कटोट सगळे महाविद्यालय विद्यालय हे करत असतात. आजच्या या पारितोषिक वितरण कार्यक्रमामध्ये मग सगळ्यांना पारितोषिक भेटणार आहे. पण जे मी म्हटलं की या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी मागची ओळ आणि पुढची ओळ आहे ती म्हणजे माजी विद्यार्थी संघ, दूरदर्शनाचा माजी विद्यार्थी संघ. मला एक खूप छान ओळ आठवली. ती ओळ आहे की या घटनेतून पिल्लू गावे दिव्य घेऊन शक्ती. इथपर्यंत सगळ्यांना माहीत असतं, पण त्याच्या पुढची ओळ खूप जास्त महत्त्वाचं आहे की म्हणजे
आकांक्षांचे पंख असावे, आकांक्षांचे पंख असावे आणि उंबरठ्यावर भक्ती, आणि उंबरठ्यावर भक्ती, हे उंबरठ्यावरती भक्ती असलेले सगळे गुरुदक्षिणाचे, सगळे माजी विद्यार्थी संघाचे सगळे या ठिकाणी विद्यार्थी, आपण बोलूया माजी विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. तर खूप छान वाटते. तुमच्यासारखेच हे सगळे जण समोर बसायचे, पण तुमच्यासारखेच त्यांनी खरं दोन्ही सरांनी मार्गदर्शन तुम्हाला छान केलेलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त मी काय सांगणार. मी फक्त माझ्या थोड्या आठवणी सांगते तुम्हाला. इथे बऱ्याच मुलांची चुळबुळ चालू आहे. मी लहान असताना याच सभागृहामध्ये त्याच्यापेक्षाही जास्त प्रमाणात चुळबुळ करत असायची. कधी कधी वाटायचं इथे बसलेली आहे मी, कधीतरी व्यासपीठावरती येईल आणि चांगलं बोलू शकेल का, चांगलं वक्तृत्व करू शकेल का, भाषण करू शकेल का. आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली. कारण बरेच वर्ष तुम्हाला भेटायला मी या व्यासपीठावरती येते आणि कार्यक्रम आमचे होत असतात. त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक वेळेस मी इथे हजर राहते तुम्हाला आणि शिक्षकांना भेटण्यासाठी. म्हणून तुम्हाला कल्पना आहे आपल्याकडे टिळक पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याकडे वक्तृत्व स्पर्धा व्हायच्या, आमच्याकडेच व्हायच्या. म्हणजे टिळक पुण्यतिथीच्या दिवशी माझी आई शिक्षिका होती. माझ्या आईने मला कधीच भाषण लिहून दिलं नाही. 2-4 मुद्दे फक्त ती मला सांगायची की हे मुद्दे फक्त जाऊन त्याच्यावरती तुला काय जे काय वाटत असेल ते तू बोल. मी माझे 10 मुद्दे तयार करून घ्यायचे. प्रत्येक हे भाषण करायला आले की त्याचे 5-6 मुद्दे विसरायचे. कधीतरी बक्षीस मिळायचं, कधीतरी नाही मिळायचं. पण भाषण करून इथून आई आले आणि तिथून भाषण करून उतरताना माझ्या लक्षात यायचं अरे मला हे बोलायचं होतं आणि मी ते विसरले. आता हा मुद्दा राहिला, आता तो मुद्दा राहिला, आता मला बक्षीस मिळालेली नाही. मग ते हत्ती तिकडे त्यांना मारत मारत उतरायची. त्या द्वारी हत्तींनी माझ्या हातचा खूप मार खाल्ला आणि मग मला ते शिक्षा सांगायचं मग पुढच्या वेळी बक्षीस मिळेल तुला, ही हत्ती आहे व्यवस्थित. आता सुरेंद्र सरांनी NCCच्या विद्यार्थ्याचं चांगलं करून त्याच्यात सर मुलीची जाण असायला त्या मुलांमध्ये असते. तशीच एक जाण म्हणजे बाहेर ती रांगोळी काढली आहे ना, ती सुद्धा अतिशय सुंदर काढली. म्हणजे ती रांगोळी काढताना ड्रॉइंग उत्तम असायला. माझं ड्रॉइंग एकदम महान होतं. आम्हाला ड्रॉइंगचे सर होते परब सर, अमित सर आहेत का तुमचे, त्याचे वडील या परब खेळात आता बोलतायत ना त्यांचे सासरे. मला वाटायचं की ड्रॉइंग खूप छान काढायचं, खूप बरं काढायचं मला. मग एकदा काढता समुद्रामध्ये नाचणारा मोर. परब सरांना म्हणाले अगं समुद्र जर असेल तर तिथे मोर नाच कसा करू शकेल. तुझी कल्पनाशक्ती नाही ड्रॉइंग मध्ये दुसरं ड्रॉइंग नाही काढायचं. मोर कसा मागे कसला पाहिजे तर तो मागे पिसारा समुद्रात कसा तो नाचला आहे. माझी चूक मला कळली. पुढच्या वेळेस मी माझ्या कल्पनाशक्तीचा उपयोग करून बागेमध्ये नाचणारा मोर काढला तर तो मला आणि त्यांनी सर मला परत सर म्हणाले त्यावेळेस सगळं आतमध्ये कशी फळं फुलं फुलपात्र असतात ते दाखवायचे. दुसऱ्या वेळी मी चित्र काढलं त्याच्यामध्ये मोर माझा अगदी छोटा झाला, मी फुलपाखरू झालो मोठं. तेव्हा सुद्धा मला परत सर म्हणाले मग फुलपाखरू बघत गेलेस का, फुलपाखरू कसं छोटं असतं, मोर कसा मोठा असतो. पण मी सरांना उत्तर दिलं की फुलपाखरामध्ये अनेक रंग भरता येतात. फुलपाखरे रंगीबेरंगी आणि काढायला सोपं. मोर मला काढायला जरा कठीण वाटत होता. पण तुम्हाला सांगते इतक्या चुका किंवा इतके चित्र विचित्र प्रकार आम्ही करू नये. आम्हाला परस्परांनी ओरडले नाही. परस्परांनी आम्हाला प्रेमाने समजून सांगितलं या वास्तूमध्ये त्या वास्तूचा गुण असेल की काय. परस्परांसारखे मुलसरांसारखे महाराजांसारखे अतिशय प्रेम करणारे प्रेमाने समजून सांगणाऱ्या अभ्यास शिकवणारे आम्हाला शिक्षक मिळाले आणि तितक्याच कडक शिस्तीचे आम्हाला
सर म्हणाले. महाले सर मला सांगून ठेवले जोशी सरांचा इतका दरारा होता आम्हाला की पाठच्या वर्गाच्या बाहेर जोशी सर आहे असं कळलं आमच्या वर्ग शांत व्हायचं. आम्ही सगळेजण शांत व्हायचो. इतक्या कडक शिस्तीचे जोशी सर होते. त्यामुळे आम्हाला ह्या शाळेने काय दिलं तर आम्हाला या शाळेने अतिशय कडक शिस्त पण शिकवली आणि प्रेमळ शिक्षणही दिले. म्हणूनच कदाचित आम्ही आज या इथे येण्याचा प्रवास व्यवस्थित पार करू शकतो. म्हणजे आता मला कळलं की तुम्ही कोणी सोपेच नाही. मला बक्षीस समारंभ म्हणतात की आता आईने सकाळी मला उठवलं असणार चल उठलं कर बक्षीस समारंभाला जायचं म्हणजे सो वर्धवट झाली असणार. त्यात आमची सगळ्यांची भाषणं म्हणजे तुम्ही म्हणणार अगदी कंटाळा आला आम्हाला मग पेमुळेली मुलं असतील पण तुमच्या टाळ्यांनी मला शिकवलं की तुम्ही मुळीच पेमुळेले नाही. तुम्ही बरोबर मी जे काय सांगितलं ते शांतपणे ऐकून घेतलं बरोबर. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवा की मला इतर शाळेच्या बाबतीत मला अनुभव नाही कारण आम्ही गेलेलो असतो पण एवढं मात्र नक्की ह्या शाळेमध्ये शिक्षक आणि ते उत्तम शिक्षक आणि आमच्या डीपीओ सरांचा पगार मॅडमचा तोच वारसा आजचे हे सगळे शिक्षक पुढे देत आहेत. तितक्याच आपुलकीने तितक्याच आत्मीयतेने तुम्हाला शिकवत आहेत आणि तुम्ही सुद्धा त्याचं ग्रहण चालत. आपण पाहतो की एवढी मोठी परंपरा असलेले शाळेचे जे माजी विद्यार्थी आहेत ते आपल्या शाळेतील शिक्षकांनी त्यांना घडवल्यानंतर ज्ञान दिल्यानंतर मोठमोठ्या पदावर पोहोचलेले आणि त्यांच्याकडून आपण पाहतो की मोठमोठ्या पदावर काम करत असताना देखील आणि वेळ मिळत नसताना देखील आपल्या शाळेसाठी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी किंवा त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याच्या दृष्टिकोनातून वेळोवेळी वेळ काढून आपल्या शाळेला भेट देत असतात. आपल्या शाळेच्या अडीअडचणी विचारत असतात आणि त्या पद्धतीने भरीव अशी मदत ते करत असतात. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की आजच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये देखील 1976च्या बॅचचे ज्या विद्यार्थ्यांनी जी रक्कम आपल्याला दिली होती आणि त्या रकमेतून कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना ती रक्कम द्यावी किंवा ते बक्षीस द्यावं अशा पद्धतीने सूचित केलेलं होतं. आणि त्या पद्धतीने त्या बक्षिसांची निवड आपल्या शाळेतील आदरणीय शिक्षिका श्रीमती परब मॅडम यांनी केलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी वितरण केलं जाणार आहे. तसंच गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघामार्फत देखील अनेक प्रकारचे चांगले उपक्रम हे राबवले जात आहेत. त्यामध्ये आपण पाहतो की चैतन्य फुले नावाचा जो विद्यार्थी आहे येता 8वी मध्ये आहे त्या विद्यार्थ्याला ऐकायला येत नव्हतं तर त्या विद्यार्थ्याला ऐकायला येत नसल्यामुळे शिक्षक काय शिकवत ते कळत नव्हतं आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला जवळजवळ 4,20,000चं मशीन हे गुरुदक्षिणा माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून ते बसवून देण्यात आलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्या विद्यार्थ्याला आता ऐकायला येत आहे चांगल्या पद्धतीने तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या हितासाठी ज्या विद्यार्थ्याला गरज आहे त्याची गरज ओळखून माजी विद्यार्थी अशा पद्धतीने आपल्या शाळेसाठी हात पुढे करतात आणि त्यांना मदत करतात. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 5वी ते 9वी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणारे विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री अवघी सर यांना विनंती करते की यांनी आपले शुभहस्ते बक्षीस वितरण करावे.
वार्षिकमध्ये दुसरे